11th ॲडमिशन 2025-26 तर यामध्ये जी डेट होती ही संपलेली आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांचे जे नवीन लॉगिनचं जे ऑप्शन होतं म्हणजे रजिस्ट्रेशन ते ऑप्शनसुद्धा बंद करण्यात आलेलं आहे। लॉगिनचं ऑप्शन उपलब्ध आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल ते विद्यार्थी लॉग इन करू शकतात, परंतु भरपूर असे विद्यार्थी आहे की त्यांना लॉग इन करताना त्यांची जी ID आहे ही डिसेबल झालेली आहे अशाबद्दलचा एरर येतोय। तर यामागचं रिझन असंच आहे की साईड डेट जी आहे ही 5 तारखेपर्यंत देण्यात आलेली होती आणि जो टाइम लिमिट आहे हा संपलेला आहे 2 वाजेपर्यंत। अजूनपर्यंत डेट वाढणार का अशाबद्दलची कुठेही अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे। समजा 11 डिपार्टमेंटकडून जर कोणती अपडेट आली की डेट वाढून देण्यात येणार आहे किंवा डेट वाढणार आहे त्याबद्दलची माहिती तुम्हाला संपूर्ण स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवर देण्यात येणार। परंतु भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांना पार्ट 2 मध्ये प्रॉब्लेम आलेले होते आणि लास्ट 2 डेजमध्ये भरपूर असे प्रॉब्लेम होते, तर डेट वाढण्याचे चान्सेस आहेत कारण की साईडमध्ये प्रॉब्लेम होता, साईड मेंटेनन्समध्ये टाकलेली होती 1 दिवस 1.5 दिवस, त्याच्यामुळे डेट वाढू शकते। परंतु डिपार्टमेंटकडून कोणतीही अपडेट आलेली नाही आहे, त्यामुळे आपण एक्झॅक्ट सांगू शकत नाही आहे की जी डेट आहे वाढणार आहे किंवा नाही आहे। तरी विद्यार्थ्यांनी वेट करा आणि ज्यांनाही लॉग इन करताना डिसेबल सांगत असेल त्यांनी लॉग इन करू नका सध्या, कारण की डेट संपलेली आहे। संपूर्ण विद्यार्थी लॉग इन करून बघत आहे की आपला फॉर्म आहे किंवा नाही आहे। ज्यांचे फॉर्म दोन्ही लॉक असेल त्या विद्यार्थ्यांचा फॉर्म संपूर्ण भरलेला असेल आणि तो फॉर्म तुमचा जर सबमिट झालेला असेल तर तुमचा फॉर्म हा मेरिट लिस्टसाठी इलिजिबल राहणार आहे। आणि मेरिट लिस्ट कधी लागणार तर त्याबद्दलची एकच अपडेट देण्यात आलेली होती की मेरिट लिस्ट तुमची 5 तारखेला म्हणजे आज लागणार आहे, परंतु मेरिट लिस्टबद्दल किंवा अदर कोणतीही अजूनपर्यंत अपडेट 11 डिपार्टमेंट 2025-26 कडून आलेली नाही आहे। तर बघू शकता 5 तारखेला मेरिट लिस्ट लागणार आहे। डेट जे वाढून दिलेली होती ती 5 तारखेपर्यंत दुपारी 2 वाजेपर्यंत यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 भरू शकत होते विद्यार्थी, अशाबद्दलची अपडेट देण्यात आलेली आहे। तर नवीन अपडेट अजूनपर्यंत साईडवर कोणतीही उपलब्ध करून दिलेली नाही आहे। तरी ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल आणि या राऊंडमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला नाही तर पुढच्या राऊंडसाठी सुद्धा भरपूर विद्यार्थी इलिजिबल राहणार आहे, कारण 11th ॲडमिशनमध्ये जे नंतरचे जे राऊंड असतात दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, चौथा राऊंड, संपूर्ण राऊंडसाठी विद्यार्थी अर्ज करू शकतात। जे विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये अप्लाय करता आला नाही तर ते विद्यार्थी पुढच्या राऊंडमध्ये अप्लाय करू शकतात, त्यामुळे विद्यार्थ्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे। जर डेट वाढली तर विद्यार्थी रजिस्ट्रेशन करणार आणि जर डेट नाही वाढली तर पुढच्या राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। संपूर्ण अपडेट जशा 11 डिपार्टमेंटकडून अपडेट येतील त्यानंतर लगेच तुम्हाला आपल्या चॅनलवर त्याबद्दलची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप देण्यात येणार आणि त्यानंतर विद्यार्थी आपला राहिलेला फॉर्म जोही असेल त्यांचा तर तो फॉर्म विद्यार्थी फिलअप करू शकते। तर ज्यांचे फॉर्म बाकी असेल त्यांनी वेट करा, अपडेट आल्यानंतर माहिती दिल्या जाणार आणि 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल मेरिट लिस्ट लागल्याबरोबर तुम्हाला चॅनलवर माहिती दिल्या जाणार। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे।